माझं नाव आनंदा सीताराम पैठणकर, लासगाव. माझ्या पत्नीचं नाव मंजुराबाई आनंदा पैठणकर. त्या शेतकऱ्याच्या नावे 45 जमीन आहे, मंजुराबाई आनंदा पैठणकर. आणि त्या 45मध्ये 4 महिन्यापासून आम्ही पपईचं रोप लावलेलं आहे, पपईचं पीक लावलेलं आहे. ते पीक 4 महिन्यापासून सुरक्षित एक चांगलं होतं, क्वालिटीवाच होतं. पण 29, 28, 29 तारखेला पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये काय नैसर्गिक आपत्ती आली तर उद्या सकाळी 12 वाजेच्या 1 वाजेच्या आत पूर्ण पपईने 30 तारखेला पूर्ण 50% मान पपईने खाली टाकली आणि पुरं ते रिॲक्शन झालेलं आहे. त्याच्यात आम्ही सर्व घरचे शेतकरी वर्ग एकदम नाराज झालो. एवढं लहान बाळासारखं त्याला जीव लावून वाढे लावलं आणि भगवंताने आमच्यापासून ते हिसवून घेतलं. त्याच्यामुळे आम्ही दुःखी झालो. याबद्दल शासनाने आमच्याकडे जातीने लक्ष घालून आमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी म्हणून काहीतरी एक मदत करण्याची कृपा करावी ही सर्वांना हात जोडून विनंती. जय हरी. पपई ही कशावर लागवड केली? पपई ही गव्हाच्या पहिले गहूचं पीक घेतलं होतं आणि त्याच्यावर पपई लागवड केली. पाणीचं कसं होती व्यवस्था? पाण्याची व्यवस्था फुल होती, पाणी कमजोर नव्हतं, पाणी चांगलं होतं, ठिबकवर होतं. पाणी पोटभर पाणी होतं, समाधानकारक होतं. 4 महिन्यापर्यंत पीक आमचं एकदम सुरक्षित क्वालिटीवर राहिलं. पण अचानक नैसर्गिक आपत्ती त्या दिवशी रात्री 12-1च्या दरम्यान पाऊस पडला. लासगाव परिसरामध्ये सर्व केटीवर फुल भरून ते पाणी नदीमध्ये नदी पाणी गेलं. दुसऱ्या 10 वाजे पाणी त्या नदीमध्ये वाहत होतं. आणि त्या दुसऱ्या दिवशी 30 तारखेला शेतामध्ये गेलो तर 50-55% पपईचे झाडं कोरमून पडले होते, मान खाली टाकले, पानं गळत होती. त्या दुःखामध्ये आम्ही सर्व परिवार डुबून गेलो. याबद्दल सरकारने आमच्याकडे काळजीने एक जातीने लक्ष घालावं ही सर्वांना विनंती आहे.